चढ़ाई है ना, कलावंती मध्ये चढाई आहे, चढायचं कलावंतीला। हाँ हाँ कलावंती जायचं आहे। कलावंती इकडून दिसतो फक्त गड। इधर से गढ़ दिखता है, बस गढ़ पे नहीं चढ़ना है, व्यू पॉइंट है। आप लोग व्यू पॉइंट देखने जा व्यू रहे पॉइंट हो? ही राहिली गुफा, पूर्ण आत आहे, चिक्कूल वगैरे झालाय त्यामध्ये। जाऊया। बेकार बेकार वर एकदम 90 डिग्री अशा आहेत आणि आपला राहिला। फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय गडाच्या एकदम लास्टच्या टोकावर, इथं आपल्याला 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतील। इथे एक पाण्याचा टाका आहे आणि समोर एक पाण्याचा टाका आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं राजधानी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचं आपलं टार्गेट आहे प्रबळगड। आणि लास्ट टाइम आपण कलावंती दुर्ग कव्हर केलेला, यावेळी आपण करणार आहे प्रबळगड। आणि पावसाळ्यातला आपला हा दुसरा ट्रेक आहे आणि तुम्हाला मित्रांनो हा प्रबळगड दाखवतो, पूर्ण धुक्यामध्ये सामावून आहे। हे बघा, हा आपला राहिला प्रबळगड। आणि लास्ट टाइम आपण ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो आणि इथून आपली ट्रेकिंग जस्ट चालू होते। तर मित्रांनो जाऊ आपण आता प्रबळगडावर। पहिल्यांदा आपल्याला प्रबळ माची लागेल, त्यानंतर आपल्याला प्रबळगड। जवळपास आपली ट्रेकिंग साधारणतः 2 ते 3 तास राहणार आहे आणि डायरेक्ट आपण जाऊन पोहोचू प्रबळगडावर। प्रबळगड हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि तो माथेरान आणि पनवेलच्या टप्प्यात येतो आणि या गडाची उंची साधारण 2300 फूट इतकी आहे। पूर्वी हा किल्ला मुरंजन म्हणून ओळखला जात होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केल्यावर किल्ल्याचे नाव प्रबळगड असे ठेवले। जस्ट या हॉटेलच्या बाजूला म्हणजे ह्या हॉस्टेलच्या बाजूला एक सूचना लावून आहे, पनवेल तालुका पोलीस ठाणे नवी मुंबई। ही बघा, कचरा वगैरे टाकू नये यासाठी ही सूचना लावल्या। दारू वगैरे पिऊ नये, गडाच्या परिसरात कचरा वगैरे करू नये यासाठी आपली सूचना पोलीस यांनी लावले। आणि आता आपली ट्रेकिंग चालू होत आहे। आता आपण ट्रेकिंग चालू केलं मित्रांनो, 9 वाजून बरोबर 10 वाजले। 10 वाजता आपण मित्रांनो ट्रेकिंग चालू केले। पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय दिसायला नाही। 10 मिनिटाची ट्रेकिंग करून वर आल्यावर आपल्याला इथं बघा कचरा कुंडी वगैरे ठेवूयात, कारण गडाचा जो परिसर आहे तो साफ ठेवण्यासाठी इथे बघा बेस्ट अशी कचरा कुंडीची सोय केली आहे। आणि साईडला फलक पण लिहून आहे की प्रबळगडावर तुम्ही कचरा करू नका, बाकी काय टाकू नका। आज ऊन पण नाही, कारण पावसाळा असल्यामुळे ऊन येतंय जाते, पण ठीक आहे चालून जाईल। आता प्रबळगडाच्या जे साईडला जे वॉटरफॉल आहेत ते थोडे ॲक्टिव्ह झालेत, म्हणजे नॉर्मली त्यामध्ये पाणी येते, ते पण आपण तुम्हाला दाखवतो। हे बघा इथं तो बघा आतमध्ये। आणि आपल्यासोबत आलेला आहे अंकुश दादा, त्याने पण येताना एक स्टिक आणले आणि त्याचं पण ब्लॉगिंग चालू आहे, आपल्या व्हिडिओ ब्लॉगिंग चालू आहे। हे बघा दाखव, हे बघा कॅमेरा मोबाईलसोबत हे व्लॉगिंग चालू आहे। आणि आपला हा समोर राहिला आजचं टार्गेट आपलं प्रबळगड। तर आपल्याला प्रबळ माचीवर कॅम्पिंग पण करण्याची सोय आहे, तुम्ही येऊन कॅम्पिंग पण करू शकता, पण हॉटेल पण आहेत, पण पावसाळी दिवस असल्यामुळे तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकत नाही। उन्हाळ्यात तुम्ही इझिली त्या प्रबळ माचीवर कॅम्पिंग करू शकता। मित्रांनो आपण पोचलो आहे सेकंड स्टॉल बशी, तो स्टॉल तुम्हाला दाखवतो, तिथून आपली मेन ट्रेकिंग चालू होते। एक 10-20 मिनिटाची ट्रेकिंग करून आपण आलो इथं प्रबळगड आईस स्टॉल म्हणून इथे काय। हे बघा इथं पण कलावंती दुर्ग आणि प्रबळगड। लास्ट टाइम आपण पण इथं आलेलो बघा, हा राहिला टी स्टॉल। आणि इथून ही आपली ट्रेकिंग चालू, आता इथून आपली ट्रेकिंग ही चालू होणार आहे। आणि हा राहिला आपला त्याच्या पाठी प्रबळगड आणि कलावंतींचा सुळका।
ठीक आहे. आता इथून आपली मेन ट्रेकिंग चालू होणार आहे. तर आता जाऊ डायरेक्ट वर प्रबळमाची, नंतर एक गाव आणि त्या गावातून एक कलावंतीला एक वाट गेला आणि एक प्रबळला वाट गेला. आपण प्रबळ करायचा, नंतर जर आपल्यापाशी टाईम राहिलं तर आपण कलावंतीन करू. ठीक आहे, चलो. मित्रांनो, पावसाचा माहोल आता व्हायला लागलाय आणि हळूहळू पाऊस पण सुरू व्हायला लागलाय. आणि पावसात आपला गड बघण्याचा आनंदच काही वेगळा असतो. ठीक आहे, आता जस्ट पाऊस चालू झालाय. पूर्ण रेनकोट वगैरे आम्ही आणलं या टायमिंगला, पूर्ण सेटअपनुसार आलो आणि पूर्ण सेटअप पूर्ण आपला रेनकोट घालूनच आपण वर दमवत आहे. ठीक आहे, जाऊ रेनकोट घालू जाऊ. गडाची 1 ते 1.5 तास ट्रेकिंग केल्यावर आपण येऊन पोचतो प्रबळमाचीच्या खालच्या भागावर, जिथे आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती व गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. समोर आहे हनुमंतरायाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती. तुम्हाला दाखवतो, वारं एकदम स्पीडमध्ये चालू आहे, त्यामुळं मला तुम्हाला आवाज येत नसेल, पण आपण मोठ्यानं बोलू. ही राहिली बघा हनुमंतरायाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती. आणि त्याच्या जस्ट साईडून ह्या पायऱ्या वर गेल्यात प्रबळमाचीकडे. आता इथून जाऊ डायरेक्ट प्रबळमाची वर. आपण खाली चहा प्यायला थांबलो, तिथं त्या लोकांनी सांगितलं की कलावंतीन हा सुळका आहे फक्त, आणि वर महाराजांची मूर्ती वर बसवण्यात आले. पण प्रबळगडावर जुने वाड्याचे अवशेष, तलाव आणि जुन्याचा घाणा वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते त्याच्या अंतर ते जास्त आहे, 1.5 किलोमीटर 400 मीटर एवढं अंतर आहे. आणि आपण प्रबळगड आज पूर्ण कवर करू, कारण प्रबळगड नावाप्रमाणे मोठं आहे, त्यामुळे प्रबळगड असं नाव पडलं असेल कदाचित. आणि जस्ट ही साईडून वाट गेल्यावर प्रबळगड आहे. मित्रांनो, आता आपण प्रबळमाचीवर येऊन पोचले आणि प्रबळमाचीवर पण एक तर 2 वाटा आहेत. एक ही बघा सनराईज सनसेट व्ह्यू पॉईंट, चंदेरी पेप मलंगड व्ह्यू पॉईंट, माथेरान हिल स्टेशन व्ह्यू पॉईंट. हा इकडे रस्ता गेला आहे, इथं आपण व्ह्यू पॉईंट आपण पाहू शकतो. पुढे गाव लागेल आणि गावापासून 2 वाटा डिवाईड झालेत, एक गेल्या कलावंतीला आणि एक गेल्या प्रबळगडला. आपण जायचं प्रबळगडला, ते तुम्हाला गाव दाखवतो. समोर आहे आपलं गाव, म्हणजे गावातून 2 वाटा डिवाईड झाले. ठीक आहे, गावात नंतर पूर्ण गड वगैरे पाहून आल्यावर आपण इकडे जायला प्रयत्न करू व्ह्यू पॉईंटवर. जर रात्र पडली तर मग हा प्लॅन आपल्याला कॅन्सल करायला लागेल. आणि आता आपण जाऊ प्रबळगड आणि कलावंती दुर्ग, आणि हा आपला राहिला कलावंती आणि प्रबळ एकदम धुक्यामध्ये सामावून आहे. पूर्ण धुक्याने त्याला माखवला प्रबळगड आणि कलावंती दुर्गला. गडाकडे यायचे झाल्यास पहिल्यांदा तुम्हाला मुंबई किंवा पुण्यापासून पहिल्यांदा पनवेल गाठावे, नंतर जुन्या पनवेल पुणे हामंग रस्त्यावरून शेडूंग गावाकडे जाणारा फाटा आहे आणि तेथून शेडूंग गावात पोचावे. तिथून 5 किलोमीटर अंतरावर ठाकूरवाडी हे गाव आहे. हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे आणि या गावात आल्यावर आपल्याला थोड्याच अंतरावर स्टार्टिंग पॉईंट भेटेल आणि तिथून गडावर जाण्याचा कालावधी 2 ते 3 तास राहील. हे बघा मित्रांनो, जस्ट आपण पोचलो त्या गावात, इथून 2 वाटा डिवाइड होते. जसं आपण प्रबळमाचीवरून समोर जातो तसं आपल्याला गाव लागते. त्या गावातून आपल्याला कलावंतींच्या सुळक्याकडे व प्रबळगडावर जाण्यासाठी 2 वाटा फुटल्या आहेत. कलावंती दुर्ग आणि इकडं प्रबळगड. सध्या आपण जाणार आहे प्रबळगडला. हे बघा कलावंती दुर्ग आणि हे बघा ही गेल्या प्रबळगडला वाट. इथून आपण जाऊन पोचू प्रबळगडाच्या
एकदम पायथ्याशी. इथं आपल्याला एक दुकान पाहायला मिळेल आणि तिथून प्रबळगडाची जी ट्रेकिंग आहे ती आपली चालू होईल. सध्या प्रबळ माचीवरून आपण वर आलो, गावात आलो. 2 डिवाइड वाटायला, एक गेले कलावंतीला आणि एक गेले प्रबळगडला आणि आपण जात आहे प्रबळगडच्या वाटेनं. ठीक आहे, जाऊ आता त्या दुकानापाशी डायरेक्ट. जाताना ओढा वगैरे मला इथं पाहायला मिळेल. बघा आपल्याकडे जास्त वेळ नाही कारण प्रबळगड फिरण्यासाठी मोठं आहे आणि कसं आहे आता टाईम पण नाही आपल्याकडे कारण फिरण्यासाठी आपल्याला वेळ कमी आहे आणि जास्त ह्युमिनिटी पण वाढली. एकदम छोटीशी अशी वाट आहे. त्या छोट्याशा वाटेतून आपल्याला वर प्रबळगडला जायचं आहे. तुम्हाला दाखवते दुकानं बघा. ते नॉर्मल तिथं निळा पत्रा आहे, त्या पत्र्यापेक्षा आपल्याला जस्ट वाटेतून या वाटेतून आपल्याला जस्ट पुढं जायचं आहे. म्हणजे आपल्याला ही आपल्याला वाट नेऊन सोडते सीधा प्रबळगडाकडे. हे बघा लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलं करवंदीचे झाडं. सध्या उन्हाळा सपून आहे आणि करवंद याला काहीच नाही. उन्हाळा संपला, करवंद संपली, गावरान मेवा संपला आपला. आता नुसती हरियालीच हरियाली. हे बघा इथं पण दिसून आहे. चलो ही आपली ट्रेकिंग राहणार आहे. मिनिमम प्रबळमाचीपासून प्रबळगडाच्या पायथ्यापर्यंत एक अर्ध्या तासाची ट्रेकिंग ही राहणार आहे आपली. आणि आपण जाऊन पोचू प्रबळगडाच्या खालच्या पायथ्याशी. हो ए भाई साहब, क्या व्यू है, क्या नज़ारा है. पूर्ण धुक्यामध्ये सामून आहे आपला प्रबळगड. हा राहिला कलावंतीन. जसं मित्रांनो आपण खालून सोडून वर आलो कुठं या निळ्या दुकानापाशी. हे बघा हे राहिलं दुकान आणि आपण चढून असं वर आलो. जसं आपण वर चढून आलो तसं ह्याच्या साईडला एक गुफा आहे. ती आपण गुफा पाहू. अंकल दादा आपला आतमध्ये गेला या आणि आता आपण जाऊ आत गुफ्यामध्ये. आणि हा राहिला बघा पूर्ण निसर्गरम्य वातावरण. आजचं वातावरण आहे ना. ठीक आहे, आपल्याला बोलवते जाऊ आपण तिथं. आपण जसं गडाच्या पायथ्याशी आलो की एक छोटंसं दुकान पाहायला मिळतं आणि त्याच्या जस्ट साईडला प्रबळगडाचा गुफा आहे. या गुफ्याच्या आतमध्ये आपल्याला गुडघ्यावर जावे लागते. जसं आपण आत गेल्यावर 10 फूट एवढी रुंद अशी गुफा लागते. त्यामध्ये पोचल्यावर आणखीन एक गुफा लागते. ती जवळपास 5 फूट रुंद इतकी असावी. जसं जसं आपण आत जाऊ तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी होत जातो. त्यामुळे तुम्ही त्या गुफ्यामध्ये जाण्याचे टाळावे. आणखी असं जाऊन पुढं आपला शूट करायला लागलाय. ही बघा ही राहिली गुफा. पूर्ण आत आहे. चिक्कूल वगैरे झालाय त्यामध्ये जाऊ शकत नाही आत. पण बघू जाऊया आत जाऊया. ठीक आहे जाऊ आत गुफेमध्ये. गुफा पाहू आत कशी. बॅगा. ही गुफा किती खोल आहे हे बघण्यासाठी आम्ही दोघांनी आत जाण्याचा डिसिजन घेतला. कोणत्याही गुफ्यामध्ये आत जाण्याआधी दगड किंवा ओरडून पाहावे. त्यामध्ये कोणता प्राणी आहे का नाही हे बघण्यासाठी, जसं साप, वाघ, बिबट्या इत्यादी. जावडा आता गुफ्यामध्ये आज जाताना मित्रांनो पहिल्यांदा दगड वगैरे मारून राहा. कारण कोण असू शकते बघा. खेकडा आपला खेकडा कार्यकर्ता पावसाळ्यातला
एकदम छोटा आहे. ठीक आहे. बेकार आहे, बेकार. इथून परत लेफ्ट आहे. ठीक आहे. एकदम बारीक बारीक पिल्ले आहेत मित्रांनो. आवाज पण घुमायला ओके. फायनली मित्रांनो आपण गुप्यात येऊन पोचलोय आणि ही राहिली आपली आई शपथ गुफा. खूप झालं यायला. आला 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 फायनली. आवाज ओपन. इथून पण एक आग वाट आहे. किती आत आहे. कसं पहिल्या काळात एकदम कातरात फोडला असेल. ठीक आहे. ह्याच्यावर आपण आज जाऊन बघू आज गुप्यामध्ये काय आहे. मला पूर्ण गुडघ्यावर बसून जायला. ह्याच्या आत पण एक गुफा आहे आणि हा राहिला गुप्याचा एकदम शेवटचा टोक. आवाज घुमतोय ना एकदम. गुफा आवाज असल्यामुळे ऑक्सिजनचे लेवल कमी आहे. तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका आत येण्याचा. ठीक आहे. जाऊ वापस. आणि आपली गुफा झाली कंप्लीट. पूर्ण मांड्या भरून आल्या. हे बघा चष्मा इथे टाकून आलाय पुढे. रिटर्न आलो त्यामुळं आपला चष्मा दिसला. थोडं पाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. काय फायनली मित्रांनो गुफेच्या बाहेर येऊन बसले. गिरायली गुफा आणि ह्या गुफेचा मॅप इथं देऊन आहे बघा आपल्याला. आणि सध्या पावसामुळे मुजले. तुम्हाला वरून दाखवतो. हा राहिला बघा गुफा. इथून आपण एंटर केलं आत आलो. ह्योच पॅच लागला आपल्या. तिथून जरा समोर गेलो ही पूर्ण अशी आपल्याला मोठी गुहा लागली. ठीक आहे. आता उतरू खाली आणि या साईडून जाऊ डायरेक्ट वर प्रबळगडावर. हे बघा मित्रांनो कसं आहे वातावरण. टॉपचा विषय. ठीक आहे. ह्याच्या आता पूर्ण दराड चढत चढत जाऊ वर. मित्रांनो आपण गुफा पाहून आलो. हे दुकान आणि दुकानात जस्ट समोरून ही वाट गेल्या बघा वर. या गुप्यातून आपण बाहेर आल्यावर आपण गड चढायला चालू करतो. गडाच्या पायथ्यापासून ते गडावर जाण्यासाठी साधारणतः 40 ते 45 मिनिटे लागतात आणि मुंबईपासून याचे अंतर 65 किलोमीटर तर पुण्यापासून याचे अंतर 110 किलोमीटर आहे. आणि आपण इझिली गुगल मॅपच्या साहाय्याने गडावर येऊ शकता.
एकावर एक टेकून आहेत. जरा ढासळ्याकडे डायरेक्ट समजा खाली घेऊन मग जाताना एकदम प्रॉपर पकडा आणि नंतरच वर जावा. मित्रांनो आपण खालून चढून आल्यावर आपल्याला गाड्याचा एंट्रन्स लागला. चिरं वगैरे दोन्ही साईडला ठेवून आहेत. आणि आता आपण 45 मिनिटाचं ट्रेकिंग करून त्या खालच्या दुकानापासून, जे निळं दुकान होतं ना खाली, त्या दुकानापासून ट्रेकिंग करत 45 मिनिटात आपण पोचलो गडाच्या एंट्रन्सपाशी. इथून आता डायरेक्ट आपला 5 मिनटं राहिला आहे गड. आपण वर गेलो आपल्याला एक दुकान लागेल. त्या दुकानानंतर इकडं आपल्याला मोरबे धरण वगैरे पाहायला मिळेल. आणि इकडे कलावंतीन पॉईंट, व्ह्यू पॉईंट. आणि या साईडला वगैरे घाणा वगैरे ठेवून आहेत, हे चुन्याचा घाणा वगैरे. आणि हे आपला राहिला एंट्रन्स. जाऊ याच्यातून आता आत. थोड्या पायऱ्या लागतील, चिऱ्याच्या पायऱ्यात. आणि आपण जाऊन पोचू वरगडावर. आणि जाताना आपल्याला हे बघायला मिळते, बघायला वारूळ, मुंग्यांचं वारूळ. जवळून दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, ते मुंग्यांनी बनवलेलं हे असं वारूळ राहते. आणि नंतर यात साप बसतात जाऊन आतमध्ये. असा हा मातीने बनवलेला पूर्ण मुंग्यांच्या मेहनतीनं बनवलेला हा वारूळ. आणि या जस्ट साईडूनच किवाड वर गेले गडाकडे. ठीक आहे, जाऊ वर. आणि आपण गडाच्या एकदम माथ्यावर येऊन पोचलो मित्रांनो. हे राहिलं दुकान. दुकानाच्या आता जाऊ समोर आणि तिथून व्ह्यू पाहू. मॅगी बनवायचे, चाची पुढे. हे बघ पब्लिक, आज गर्दी आहे गडावर. इथे एक बोर्ड लावून आहे. दुकानात जस्ट समोर आल्यावर आपल्याला इकडे राजवाडे वगैरे पाहायला मिळतील, जे सध्या तुटक्या अवस्थेत आहेत. पण आपण जाऊन पाहू. समजलं ना मित्रांनो कुठं आहे. हा बोर्ड दिसला की बोर्डपासून जस्ट तेव्हा मी तो बाय हा बोर्ड दिसला जस्ट राईट मारून समोर. ह्युमिनिटी पण वाढायला लागले. ऊन पडलंय खट, एकदम खट ऊन पडलंय. त्यामुळं पाऊस काय आज वाटत नाही येईल. आता डायरेक्ट वाढायला. गवत पण बघा मित्रांनो केवढं वाढलंय. पाया एवढं झालंय गवत. बघा अर्ध्या गुडघ्या एवढं गवत झालंय. आपण राजवाड्याकडे जाताना आपल्याला बघा हे मुंग्यांचं पोळं आपल्याला पाहायला मिळते. जसं मधमाशांचं पोळं असते तसं मुंग्यांचं पण पोळं असते. हे बघा ह्यामध्ये मुंग्या येतात. ह्यात जर हात घातला तर फोडकाम हे फिक्स आहे आपलं. हे बघा हे मुंग्या आणि त्याचं पोळं. सध्या मुंग्या उठल्यात आहे. कशामुळे उठल्यात आपल्याला माहीत नाही. आपण आता जाऊ याच बिन काय करता डायरेक्ट जाऊ समोर. आपण जसं गडाच्या माथ्यावर पोचतो तिथे एक बोर्ड लावून आहे. त्या बोर्डापासून राईट मारल्यावर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेल्या 4 राजवाडे पाहायला मिळतात. आणि तेथून समोर गेल्यावर आपल्याला गणपतीचे मंदिर पण पाहायला मिळते. आपण राईट मारला, या दुकानापासून आपण राईट मारला. 5 मिनिटाची ट्रेकिंग करून आल्यावर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेला हे बघा राजवाडे पाहायला मिळतील. ठीक आहे, बघू दाखवतो तुम्हाला आतून कसं आहे. हे बघा हे राहिला राजवाडा. इथं पाटे. नमस्कार शिवभक्तांनो. ही पाटी आणि ह्या त्याचा एंट्रन्स. आणि याच्या वर बघा नक्षीकाम कसं एकदम असं सुंदर हे केलं. फूल वगैरे काढलेत. पहिल्या काळात कसं काय नक्षीकाम केलं असेल हे बघा. आणि ही त्याची चौकट. ठीक आहे, जाऊ तिथून. हे बघा आतून याचा व्ह्यू. इथं खिडकी आहे. पहिल्या काळात हे जो छत वगैरे असणार आहे म्हणजे होतं.
नंतर काळानुसार पावसाच्या ह्याच्यानुसार ते सध्या पडक्या अवस्थेत झालं आहे. ठीक आहे, आता साईडच्या वाड्यात जा. हा बघा, हा बघा, हे जो पण ब्लॉगिंग चालू आहे. हा एक राजवाडा पाहिला, त्या जस्ट साईडला इथे एक राजवाडा आहे. हा पण सध्या पडक्या अवस्थेत आहे. त्याचा पण एंट्रन्स समोर राहणार आहे. त्याचा राहिला दुसऱ्या राजवाड्याचा एंट्रन्स. ह्यात पण झाडं वगैरे होऊन आहे बघा. खाली काही उतरू शकत नाही कारण पालापाचोळ्या साप वगैरे असू शकतो ह्यामध्ये. हे राहिलं पहिल्या काळामधलं असलेलं बांधकाम. ठीक आहे, जाऊ दे. ह्याचा एंट्रन्स कुठं आहे? हा इथेच आहे. हा पण बघू. हे बघा, इथे ह्या साईडला पण देऊयात. इथे काय, इथे काय. हे बघा, सध्या आता हे पडणार आहे. पावसामुळं पूर्ण झीज झाली त्या दगडांची आणि सध्या पडत गेले. ह्याच्या आतला पण दगड पडलाय बघा मित्रांनो. हा बघा, हा जास्त आत जाय ना बघ, दगड अंगावर यायचा. ठीक आहे, ठीक आहे, चलो. इथं पण आहे का? किती असं वाढ आहेत. इकडून जा, इकडून नाही बघा, इकडून नाही. चौथा का पाचवा राजवाडा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. आपण कवर करू. हे बघा, हा राहिला याचा एंट्रन्स आणि हा त्याचा आतला भाग. ठीक आहे, हे बघा मित्रांनो, आता आपण पोचलोय गणेश मंदिराजवळ. हे बघा, इथं नंद आहे आणि हा आपला राहिला गणेशाचं मंदिर. आणि त्याच्या जस्ट साईडून ही वाट गेलं आपल्या काळा बुरुज दरवाजाकडे. आणि इथून बघा लिहून आहे सर्व. बोरीची सोंड 900 मीटर, तलाव 50 मीटर, गणेश मंदिर हे आपल्याला इथे समोर दिसायला. आपल्याला ह्याच्या साईडूनच एक वाट पुढे गेला तलावाकडे. आपल्याला तिकडे काळा बुरुज आणि दरवाजा आणि बोरीची सोंड आणि तलाव हे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, गणपतीच्या मंदिरापासून जस्ट समोर आलं आपल्याला मित्रांनो भलं मोठं असं तलाव पाहायला मिळतंय. हे बघा, पूर्ण ह्युमिडिटी वाढून आहे, पूर्ण घामाघूम झाले. ठीक आहे, बघा काय चाललंय. ठीक आहे, आता जाऊ डायरेक्ट वर. वर म्हणजे समोर दरवाजाकडे. फायनली मित्रांनो आपण पोचलोय गडाच्या एकदम लास्टच्या टोकावर. इथं आपल्याला 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतील. इथे एक पाण्याचा टाका आहे आणि समोर एक पाण्याचा टाका आहे. आधी पहिला पाण्याचा टाका आपण पाहू. तलावापासून जवळपास 40 ते 50 मिनिटाची ट्रेकिंग करून आपण येऊन पोचतो गडाच्या एकदम लास्टच्या टोकावर, जिथे आपल्याला 2 पाण्याची टाकी आणि काळा बुरुज पाहायला मिळतो. पावसात गवत वाढल्यामुळे तो सध्या काळा बुरुज पाहता येणार नाही, पण त्यात आणि आपल्याला चुन्याचा घाणा पण भेटला नाही. जेव्हा आपण नेक्स्ट टाइम या गडावर येऊ तेव्हा नक्की एका वाटाड्यासोबत येऊ. मोरबे धरण जे नवी मुंबईला पाणी पुरवठा होतं ते मोरबे धरण आपल्याला इथून दिसेल म्हणजे दिसणारच. हे बघा, दिस ऊपर से व्ह्यू मित्रांनो. हा हे बघा, हे राहिलं आपलं मोरबे धरण आणि इर्शालगड. इथून खाली जाऊ आणि खालचा व्ह्यू कॅप्चर करू.
हे गडाचा शेवटचा टोक, जिथे आपल्याला दरी बघा. व्हॉट इज द गहराई. पाय जरी घातला डायरेक्ट खाली. आणि हे आपलं राहिलं मोरबेदरा आणि इर्शालगड. आणि तिंगा जाऊ डायरेक्ट कलावंतींच्या व्ह्यू पॉईंट कर. आता डायरेक्ट भेटू डायरेक्ट त्या शॉपपाशी जिथून आपण राईड मारलेला इकडे यासाठी, या व्ह्यूसाठी, मोरबेधरणाच्या व्ह्यूसाठी. आता आपण जाऊ डायरेक्ट कलावंतींच्या पॉईंटकडे, जिथून आपल्याला कलावंतींचा पूर्ण जो हा पॅसेज आहे तो आपल्याला पूर्ण दिसेल. ठीक आहे मित्रांनो, चला जाऊ आता डायरेक्ट त्या पॉईंटला. आपण जिथून ट्रेक चालू केलेला परत आपण तिथं येऊन पोचलो. हे बघा लोखंडी पाटी, जिथं आपण ट्रेक. किधर से? नहीं इधर से. हाँ इधर वो राजवाड़ा वो है ना, पड़के अवस्थे में वो है. हाँ इधर से 2 किलोमीटर लास्ट पर. हाँ और इधर कलावंती का इधर नहीं चलना है क्या? हाँ जाना है इधर. सोनमाय कलावंती नाही दिखे, तुम्ही जरी हे बघा, हे जिथून मित्रांनो आपण ट्रेक चालू केलेला फायनल तिथंच आपण रिटर्न येऊन पोचलो. आणि ही दोघं यायला बघा आपल्या समोर. पूर्ण जाताना आपल्याला 1 तास जंगल आणि जाताना आपल्याला गणपतीचं मंदिर, बुर्ज वगैरे लागेल. आणि थोडंफार घनदाट जंगल व्ह्यू आहे. ते काय आलं? कलावंती बहुत चढ़ाई है ना. कलावंती मध्ये चढाई आहे. चढायचं कलावंतीला. हाँ हाँ कलावंती जायचंय. कलावंती इकडून दिसतो फक्त. इधर से गड दिखता है, बस गड पे नहीं चढ़ना है. व्यू पॉइंट है. आप लोग व्यू पॉइंट देखने हाँ जा व्यू रहे पॉइंट हो. हाँ. चलो हाँ चलने कहीं नहीं चलना है तो. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे 1656 मध्ये शिवरायांच्या शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरीतपर्यंतच्या सारा मुलूक स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे 1656 मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यामध्ये प्रबळगड किल्ला होता. जस्ट मित्रांनो आपण कलावंती व्ह्यू पॉईंट इथे पोहोचलेलो आहे. तिथे जस्ट अलीकडे आपल्याला दुकानं इथे पाहायला मिळेल. आणि जस्ट त्या साईडून आपल्याला कलावंती व्ह्यू पॉईंट ते बघा कसा दिसायला आहे. तर जाऊ खालचा कलावंतींचा सुळका पाहू. खतरनाक असा व्ह्यू आहे खालून वरून बघण्यासाठी. हे बघा मित्रांनो, ला ला ला. हे बघा कचऱ्याची टाकण्याची पण सोय उत्तम केली आहे. त्यामुळे काय कचरा होण्याची काही शक्यताच नाही गडावर. ओ भाई साहब, दाखवू काय कलावंतींचा सुळका? दाखवतो थांबा मित्रांनो कलावंतींचा सुळका. बघा मित्रांनो कलावंतींचा सुळका. आणि हा त्या पायऱ्या लोक आहेत, त्या पायऱ्या आहेत 80 डिग्री 90 डिग्री. इकडून बघू. कसला दिसायला बघा व्ह्यू, नॉट अ जोक. पूर्ण सह्याद्री. तर मित्रांनो हा व्लॉग इथेच थांबूया. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे.